पाखे बी ना. हॅलो. हरामखोर, तुला काय सांगितलं होतं? सगळ्या गोष्टी टाइमवर झाल्या पाहिजेत. हो भाई, पण अरे पण काय मग माती कशाला खातो अशी? अहो भाई, ती म्हणाली होती ठरलेल्या येळेत येणार म्हणून. अरे मग ठरलेल्या येळेला नाही आली तर तिला फोन करून विचार ना स्वांगे. अहो भाई, तिचा फोनच लागत नाहीये ना भाई. अहो मला काही कळतच नाही काय करू ते. एखादा मुहूर्त बघ आणि जीव दे. सांगितलं कळत नाही. अहो भाई, काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल ना तिचा. मला वाटतं ना भाई, इकडे पाऊस पण भरपूर पडतोय. पावसात कुठेतरी अडकली असणार ती. इथं आपला जीव कचड्यात अडकलाय पाखे. आणि तुझं काय लावलं रे पावसा पाण्याच्या गोष्टी? अहो भाई, अजून येळ गेलेली नाहीये. मी म्हणतो तुम्ही तयारीतच राहा ना. ती आली ना की डायरेक्ट तुम्हाला कॉलच करायला लावतो ना तिला भाई. नाही, अजून येळ आहे म्हणून ती वाट बघतोय, कळलं का? येळ जर गेली ना तुझा आयुष्य एंड करून टाकतो मग. ठेव. आपण एवढ्या फापाऱ्या करून आलोय जिबेच्या त्या बायको समोर. या पाक्यामुळे इज्जत जायची. मीनाक्षी, तू जाऊन झोप जा. आई असू द्या, मी थांबते. सोहा, दिलेली वेळ तर होऊन गेली त्याची. कधी येणार आहे हा? ते मे बी आपल्या आधी तो त्यांच्याशी बोलत असेल आणि मग व्हिडिओ कॉलवर आपलं बोलणं करून देणार असेल. वंस, अहो त्यांची मुलाकडची बाजू आहे. कोणाशी काय बोलायचं ते त्या सुद्धा तेजसला मुलगा म्हणून विचारत असतील ना. ते सगळं ठीक आहे वहिनी, पण काय सगळ्यामध्ये उशीर होतोय ना, त्याचं काय? हो हो. आत्याई, आता इतका वेळ वाट पाहिली आहे ना, अजून थोडा वेळ बघूया. तो बघ आलाच. सोहा, तेजस, झालं का आईशी बोलणं? वंस, अहो ते बोलणं झालंय म्हणून तर आलाय ना तो. आता आपण बोलायचंय त्यांच्याशी. काय रे तेजस, बरोबर ना? काय हो, सांगताय ना काय बोलणं झालं ते? नाही म्हणजे तुमची लग्नासाठी मुलाकडची बाजू असली तरी काय बोलणं झालंय ते आम्हालाही कळणं गरजेचं आहे ना. मीनाक्षी बरोबर बोलते. तुमचं काय बोलणं झालं हे आम्हाला कळलं ना तर आम्हाला ठरवता येईल ना काय बोलायचंय ते. हो, नाहीतर आपण इकडे आणि त्या तिकडे उगीच बोलण्यावरनं काही गैरसमज व्हायला नको. तुम्ही प्लीज माझं ऐकून घेता का? अहो बोला ना, आम्ही त्याचीच तर वाट बघतोय. तुम्ही तुमच्या आईशी बोलणार होतात आणि मग आमचंही त्यांच्याशी बोलणं करून देणार होतात ना. मीनाक्षी, अगं किती प्रश्न विचारतेस? त्याला जरा बसू दे ना. तेजस, ये तू बस. नाही अभि, इट्स ओके. मी हेच सांगायला इथे आलोय की माझं बोलणं झालंय. मॉमला सोहाच्या आणि माझ्या लग्नाबद्दल काही हरकत नाहीये. पण काय? नाही म्हणजे त्यांची पण अशीच इच्छा आहे तर मग घोडा अडतोय कुठे? नाही, डॅडचे गैरसमज अजून दूर झालेले नाहीयेत. सो त्याबद्दलच जास्त बोलणं झालं आमचं. हो, पण आम्हाला तेच गैरसमज तर दूर करायचेत ना. हो, आणि त्यांचा फोन आल्याशिवाय आम्ही ते दूर कसे करणार? हो, नाही त्यांचा फोन येईलच आता तुम्हाला. मी त्याचीच वाट बघतोय. अरे पण मग वाट बघण्यापेक्षा तूच फोन का नाही करत? तेजस, मी पण त्यांच्याशी बोलायला खूप एक्साइटेड आहे रे. शेळीला बायको, तू तर सगळ्यांची दूध चुकता वाढून ठेवली आहे.
अरे या फोनला पण काय झालं, कामाच्या वेळेलाच नेमका लागत नाही. शंभर वर्ष आयुष्य आहे, त्यांचाच फोन असणार. एक्सक्यूज मी. हा बोल पग्या. भाई अहो इथे एक लोचा झालाय. काय झालं? ती आई गायब झाली. गायब झाली? हो भाई, अहो तिचा फोन पण लागत नाहीये. काय? भाई मला काय वाटतं माहितीये का, ती पळून गेली. अगं मॉम, असं काय करतेस? अगं तूच म्हटली होतीस ना की तू मॉम, अगं तू म्हटली होतीस ना की यांच्या बरोबर बोलणार म्हणून. अगं तसं प्रॉमिस केलंय मी त्यांना, आणि आता काय म्हणतेस तू नाही बोलणार म्हणून? मॉम अगं ऐक तरी, तू आपल्या या इंटरनल इश्यूजला माझ्या पर्सनल लाईफवर का अफेक्ट करतेस? मॉम अगं तू, मॉम डॅडला नाही बोलायचं तर जाऊ दे ना, तू तरी बोल मॉम. भाई लय भारी बरं का, पण आधी गायब झालेल्या आईला शोधूया, नाही तर भाई मला गायब करतील. चला. काय झालं तेजस? मॉमचाच फोन होता. ती म्हणतीये तिला कोणाशीच बोलायचं नाही. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, माझ्यामुळे तुमच्या सगळ्यांना त्रास झाला. तेजस, आला मोठा स्वतःच्या आईशी बोलणं करून देणारा विक्रम राजेश शिर्के. मी पण बघते अजून किती दिवस सत्याला पोहतोयस ते. मीनाक्षी, तू या सगळ्याचा फार विचार नको करूस. तू स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष दे. हं? चल आज जाऊन बसूया. ये.
मे आय कम इन? अरे तेजस ये ना, तुझीच वाट पाहत होतो. बोल ना, काय विशेष? म्हटलं तर तसं विशेषच. हं? एक मिनिट. मीनाक्षी, तेजस, मी तुला म्हटलं होतं ना, थोडे थोडे करत मी लवकरच तुझे सगळे पैसे परत करेन. आणि त्या परतफेडीची सुरुवात म्हणून हा तुझा 10 लाखाचा पहिला चेक. अरे अभि, याची काही घाई आहे का? मी मागितले का तुला पैसे? तेजस, अरे आज ना उद्या द्यायचेच आहेत ना. आणि उद्याची वाट बघत बसण्यापेक्षा आजच सुरुवात केलेली उत्तम ना. आधीच तुम्ही एवढी मोठी रक्कम आम्हाला देऊन खूप उपकार केलेत आमच्यावर. म्हणून तुमच्या उपकारांची लवकरात लवकर परतफेड करायलाच हवी ना. अहो वहिनी, तुम्ही हे शब्द वापरून मला डायरेक्ट परकच करून टाकलं तो. अजिबात नाही. व्यवहार जेवढा क्लिअर असेल तेवढंच नातं घट्ट असतं. अगदी बरोबर बोलतेस मीनाक्षी. एनिवे तेजस, तोपर्यंत तू तुझ्या घरच्यांशी बोलण्याचा आणि या पैशांवरनं जे काही वाद झालाय त्यावरून त्यांना समजवण्याचा प्रयत्न कर. मी सुद्धा जेवढे जमतील आणि जसे जमतील तसे तुझे पैसे लवकरात लवकर परत करायचा प्रयत्न करत राहील. आम्हाला तुझं रेस्टॉरंटचं स्वप्न लवकरात लवकर पूर्ण झालेलं पाहायचंय. आणि रेस्टॉरंटच नाही, सोहासाठी ते काहीही करायला तयार आहेत. येस, यू राईट. सोहाशी लग्न करण्यासाठी मी काहीही करू शकतो. एनिवेज, थँक्स अभि. यू वेलकम तेजस. थँक्स वहिनी. चला, डोक्यावरचं थोडं तरी टेन्शन हलकं झालं. बायको, दॅट्स नॉट फेअर. तुझा हा समजा डाव आपल्या ध्यानात आलेला आहे. पण आपण बी तुझा नवरा आहे, ते बी ओरिजिनल. आता या चेकनीच तुला कसा चेकमेट करतो बघ. हा बघ्या, ताबडतोब कामाला लागायचं आता. मीनाक्षी, मी निघालो ग.
अभि 1 मिनिट थांबा हा फक्त. अगं नाही, हे बघ नवीन क्लायंट बरोबर मीटिंग आहे माझी आणि मला पहिल्याच मीटिंगला उशिरा नाही पोचायचं. 1 मिनिटांनी काही उशीर होत नाही हं. तुम्ही 1 ते 60 काउंट करा. असं समजा सिग्नलला थांबलाय, मी आलेच. लवकर ये. मीनाक्षी झालं का? अभि हा टिफिन आधी बॅग मध्ये भरा. टिफिन? हो, मीटिंगच्या निमित्ताने तुमचं बाहेरचं खाणं खूप वाढलेलं आहे. निदान पावसाळ्यात तरी बाहेरचं खाणं टाळा हो. तुमच्यासाठी बनवलाय मी हा टिफिन. मीनाक्षी, निदान या दिवसात तरी माझी काळजी घेण्यापेक्षा स्वतःची काळजी घे ना. मी स्वतःची काळजी घेतच असते. तुम्ही स्वतःची काळजी घेत नाही म्हणून मला हे सगळं करावं लागतं. काय बोल ना आता. हे काय? आ करा. मीटिंग आहे ना आज, चांगली होईल. आता मी तुला भरवणार. अभि अहो, अगं अभि नको. दही बाळासाठी चांगलं असतं, मी कुठेतरी वाचलं होतं. अभि नको. घे घे म्हणतोय ना. ऐका ना माझं. थोडस घे. अभि अगं अगं घे. अरे किती काळजी घेशील बायकोची? हं? आम्ही आहोत सगळे इथे काळजी घ्यायला तिची. नाही, तुम्ही आहात ते माहिती आहे आणि हे माहिती आहे की घरातलं आता सगळं काही ठीक झालंय, पण म्हटलं माहिती आहे ना? हं? मग जा बघू मीटिंगला. बोलण्यामध्ये उशीर व्हायचा. हं? आणि हो, तिने काय सांगितलं ते लक्षात ठेवा. म्हणजे काय? बस चला आता येतो. छानपैकी आशीर्वाद दे. महत्वाची मीटिंग. यशस्वी हो. बाय बाय बाय. आणि हो, मी तुला मागच्या वेळेस काय सांगितलंय ते तू लक्षात ठेवायचंस. हं? स्वतःची काळजी घे. हो. भाई, यातला तुमच्यासारखा देखना कोण दिसतोय का बघा रा. म्हणजे त्याला उचलून घेऊनच येतो. नुसता दिसाय द्याकना कामाला एकना नकोय. त्याला ऍक्टिंग बी आली पाहिजे चांगली. या अभिने त्याच्याकडे बघितलं तर त्याला वाटलं पाहिजे हा माणूस नाही, देव माणूस आहे. देवानेच कुणीतरी पाठवलाय आपल्याला मदत करायला. देव माणूस आपण ती गोष्ट जाऊ दे, हे काय आता त्याला कळू द्यायचं नाही. जो माणूस 5 कोटी देऊ शकतोय तो नुसता दिसाय कसा आहे ते बघायचं नसतंय. वागायला बोलायला कसा आहे ते बघितलं पाहिजे. भाई 5 करोड नाही म्हणजे तुम्ही फोनवर काय सांगितलं होतं ती आयडिया सगळी बरोबर होती, पण भाई आता परत तुम्ही 5 करोड खर्च करणार? अरे आपल्या बायकोसाठी अख्ख्या जगाला आग लावायला बसलोय. 5 करोड घेऊन बसलाय. बायकोवर वाळून पेकले म्हणून समज रे. तुला झटका बसलाय ते बरोबरच आहे, पण कसं आहे ना बघ्या, बायकोने आपल्याला कमी लेखल्यामुळं आता आपल्या इज्जतीचा प्रश्न झालाय. बायकोने आपल्यावर जो काही गेम केलाय की आता अभिने आपल्याला जर का पैसे दिले तरच स्वतःचं लग्न आपल्या बरोबर होऊ शकतंय. आपण उलटा गेम करायचा आहे आता. ते पैसे त्या तिसऱ्या माणसा थ्रू अभिने आपल्याला दिलं पाहिजे, तर म्हणजे काय होईल, स्वतःचं लग्न आपल्याशी होईल. नाही बायकोच्या नाकावर टिचून आपण त्या घराचं जावई झालो ना, नावाचा विक्रमराज शिरकेलाय. जावई बापू 1 नंबर. जमलं भाई, तुम्हाला सगळं जमलंय बरोबर. यालाच म्हणतात पाक्या, एक डाव आणि डायरेक्ट काळजाव गाव. जबरदस्त भाई एकदम. भाई आता तुमच्या डॅडींचा प्रश्न राहिलाय बरं का. त्याची काळजी करू नकोस. त्या बापाचं काय करायचं ते करतो मी. आता एक काम कर, त्या फोटोमधल्या श्रीमंत दिसणाऱ्या 2-3 लोकांना बोलून घे. ठीक आहे भाई. त्यांची इंटरव्ह्यू ऑडिशन काय असतात समजा घे. कंपनीचे डिटेल बी जमा करून घे. यो अभि प्रोफेशनल माणूस आहे. त्याला जर का चुकून बी डाऊट आला तर आपला गेम ओव्हर होऊ शकतोय. नाही भाई नाही, मी असं होऊन देणार नाही भाई. जा आता तू तुझ्या कामाला जा, मी निघतो सोलापूरला. भाई आता सोलापूर? आता पैशाचा बंदोबस्त करायला नको का? 5 कोटी खूप मोठी रक्कम असते हो आई. तू कशाला काळजी करतेस मीनाक्षी? अभि आहे ना. ते आहेतच हो.
आणि आता ते पैसे जमवण्याच्या मागेच लागलेले आहेत. आज सकाळी पण नवीन क्लायंटला भेटायला गेलेत, मीटिंग आहे म्हणत होते. आपल्या बाळाचा पायगुण खूप चांगला आहे. आता अभिला नवीन कामं पण मिळतील आणि त्याला हवे असलेले पैसे पण उभे राहतील. बाळाची आजी म्हणून मी खात्रीनं सांगते. हा पक्या. अरे नाही म्हणून कसं चालणार आहे पक्या. अरे बाबा लक्ष द्यायला लागणार आहे त्या आईकडं. काय बी झालं तरी आपल्याला आई पाहिजे म्हणजे पाहिजे, कळलं काय. गिन्यान गेलेल्या एक काम कर, एक माणूस ठेव आता पाळतीवर तिच्या. हा कुठं बी पळून गेली असं कधी ना कधी येईन का नाही. घराचा उंबरठा वालांडायच्या आधीच तिला गायब करायची. आता जर का राडा केला तर कटक्यावर बोट आणि टांगा पलटी तुझ्याच बाबतीत करणार आपण पक्या.